नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. खेळत असताना विहिरीत पडून 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना कारवार जिल्ह्यातील हरिदेव येथे आज घडली. स्तुती सूरज बंट असं मुलीचं नाव असून ती सकाळी गणपती मूर्ती तयार करण्याची माती घेऊन खेळत होती. त्यानंतर 11:30 वाजल्यापासून ती बेपत्ता होती. दुपारी 1:30च्या सुमारास तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. नेहरूनगर दुसरा आणि तिसरा क्रॉस येथे रस्ता आणि गटारांची दुर्दशा झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिवमंदिर येथील रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात येथून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. गटारांची दुर्दशा झाल्याने येथील सांडपाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून येथून रहदारी करणाऱ्या वाहनांमुळे सांडपाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. या किळसवाण्या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने युजेनियस 2023 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उद्या कॉलेज रोड येथील महात्मा गांधी भवनमध्ये या स्पर्धा पार पडणार असून बेळगाव, धारवाड आणि बागलकोट जिल्ह्यातील 125 शाळांमधील 8वी ते 12वी पर्यंतचे सुमारे 1000 विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेणार आहेत. ग्रामपंचायत व्याप्तीतील कर वसुलीमध्ये होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी ई-कर प्रणाली जारी करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीला कर वसुलीसाठी POF यंत्र वितरित करण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून यावर्षी 40 ते 48 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. बिकिनकेरे येथील भात पिकात गव्यांच्या कळपाने हैदोस घातला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सातत्याने गव्यांकडून नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झालेत. याबाबत वन खाते मात्र सुस्त असल्याचं दिसून येते. मल्लाप्पा निसळे या शेतकऱ्याच्या 1 एकर शेतीतील भात पिकाचं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य आत्मसात व्हावं या दृष्टिकोनातून लिंगराज महाविद्यालयात शनिवारी व्यापार उत्सव भरवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रारंभी दर्शन हिरेमठ यांनी व्यापार उत्सवाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर HS मिलिंद यांनी व्यापार उत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेतर्फे शनिवारी 1 दिवसीय कार्यशाळा पार पडली. यामध्ये मानवाला होणाऱ्या रोग निरीक्षणामध्ये प्रयोगशाळेची भूमिका या विषयावर डॉक्टर पुष्पलता, डॉक्टर त्रिवेणी, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर प्रणाली आदींनी सविस्तर मार्गदर्शन केलं. केली रोड येथील ICMRच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. गुंजी परिसरात गव्यांकडून भात पिकांचं नुकसान सुरूच असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केलेलं भात पीक पोटरीला आलं असून ते खाण्याचा सपाटाच गव्यांनी चालवला असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. शंकेश्वर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरले. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून नियोजन केलं जातं. मात्र कचरा विल्हेवाट लावण्याचं नियोजन विस्कटल्याने कचऱ्याच्या समस्येने डोकं वर काढलंय. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. पाण्याचा कोणताही पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी घागरीने पाणी घालून पिके जगवण्यासाठी धडपड सुरू केली असल्याचं चित्र हुक्केरी तालुक्यातील दड्डी भागात पाहायला मिळते. पावसाने दडी दिल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडून शेतकऱ्यांचं लक्ष आभाळाकडे लागलंय. चांद्रयान 3च्या यशाचं श्रेय देशातील सर्व संशोधक आणि शास्त्रज्ञांना जातं. या मोहिमेत हुक्केरी तालुक्यातील लहानशा खेड्यात असणारा सरफराज लोकापुरे याचाही खारीचा वाटा आहे. या चंद्रयानाच्या यशामुळे हुक्केरी तालुक्यातील जनतेतून लोकापुरे याचं कौतुक होत आहे. सरफराज यांनी कुर्नेवाडी येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. गंगादेवी हायस्कूलमध्ये त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. यानंतर अभियांत्रिकी, यांत्रिकी व तांत्रिक शिक्षण घेऊन 15 वर्षांपासून सरफराज बेंगळूर येथील इस्रो संस्थेत ट्रान्सपोर्ट मेकॅनिक विभागात कार्यरत आहेत. बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करण्याच्या हालचाली सुरू असून याबाबत जोरदार चर्चा आणि मागणी सुरू आहे. दरम्यान जिल्हा केंद्रापासून दूर असलेल्या अथणी तालुक्याला जिल्हा घोषित करण्यासाठी सर्वांनी जिल्हा संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत एकत्र यावं असं आवाहन मोटगी मठाचे प्रभू चन्नबसव स्वामीजी यांनी केलं. अथणी जिल्हा संघर्ष समितीने बोलावलेल्या प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. येत्या काही दिवसात याची नियमावली लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी माधव गीते यांनी दिली. येथील MG मार्केट, मेन रोड, तलाव यासह शहरातील अनेक व्यापारी केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. या प्रसंगी ते बोलत होते. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.